नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील निमक खुशाल बुडव अरुण म्हात्रे हे प्रकरण वाचत आहे. निमक खुशाल बुडव अरुण म्हात्रे. चीर भाजी अंधारासारखी बस काळोख्या कोनाड्यात ओणवी होऊन चुलीशी फुंकर घाल घराच्या विस्तवावर किंवा थडथडत रहा अधाण्यासारखी आमच्या जन्माच्या पातेल्यावर सजव आमच्या झोपड्यानी घरे नि पोपडे उडालेल्या भिंती घास खसाखसा संस्कृतीची सरंजामी आयाळ तुझ्या करारी चिवट हाताने म्हण गाणी विश्वाची करुणा कालवून हळुवार हात फिरव जावळावरून डोळेचे बस पायाशी शोध गाणे पाठीवर चंद्र सांभाळत भटकणाऱ्या मेंढरांच्या शुभ्र कळपांचे पदर लपेट अंगभर लपव हाकारणारे आवेगी बाहू किंवा फिर बिनदिक्कत चिअर्स भरल्या पार्टीत झिरझिरीत वस्त्र आडून इशारे कर घुमत रहा गर्दीत बेदम घुसव हात आसक्तीच्या आकाशात किंवा हाण लात सणसणीत जिभल्या चाटत घुमणाऱ्या पुरुष सुक्तांवर वाट बघ खिडकीतून भुवयांची महिरप ताणून थांब आता खिडकीचे गज धरून तासन तास लाव कडी कोयंडे गच्च कर स्वतःला बंदिस्त घरातून निर्वाणीचे मुकाट पाहत राहा तुझ्यावर झिंगत येऊन पडणारा रान गव्यांचा आदिम थैथयाट नव्या शतकांपर्यंत टिकून राहिलेला किंवा उडव शब्दांचे छर्रे मान खाली घातलेल्या मानवजातीच्या रातांधळ्या पठारावर फोडून काढ त्यांच्या मुरदाड पाठी करकचून आवळ त्यांच्या सत्ता पिपासू केसाळ छात्या उभे कर त्यांना तुझ्या स्वायत्त न्यायालयात जाम कर जेरबंद कर हे कृपामयी हे आदिमाते तू काहीही कर तुझ्या असण्याचे राज्य अबाधितच आहे या लवथवणाऱ्या दराग डोंगरावरचे तुझ्यातल्या आईपणाने निजव वा बाईपणाने भिजव पण एकदाच उडव उंच आभाळात नि मग खुशाल बुडव. आपल्या कवितांतून तो आपले स्वत्व शोधत फिरत असतो. स्वतःची वैयक्तिक पडझड, अंतर्मनातील ताणतणाव, बहिर्लक्षी सामाजिक आकलन, सामूहिक नॉस्टॅल्जिया, स्त्रीविषयक संवेदन, कविता आविष्काराबाबतची अतृप्ती, सृजनशक्तीप्रदचे आवाहन, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा उपहास अशा विविध कविता अनुभवांतून तो फिरत असतो. आपल्या स्वत्वाचं नेमकं सत्व कशात अजून तो शोधतच असतो. प्रवास चालूच असतो. शोधता शोधता जे अर्थपूर्ण मिळेल ते सांगण्याचा, व्यक्त करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आपल्या निरनिराळ्या कवितांच्या काव्यपंक्तीत तिच्या स्तनांना सुजलेली दुधाची अत्तरे शुभ्रधवल, उद्विग्नता मोर्चावरून परत आल्यानंतरची, सेक्स नंतरचे व्याकुळ एकटेपण, सावल्यांची लग्ने, तिच्या खांद्यावर रडता रडता झोपून गेलेली पहाट, बांधावर सुगीच्या दिवसात वाढलेली गरम भातांची ताटं, दंगली प्रेम नासवणाऱ्या, घराबाहेर पडताना तिच्या ओटीपोटाची घेतलेली चुंबने, मित्रांचे लांब लांब जाणारे निरोपाचे तळवे, ट्रेनमध्ये विसरलेल्या पिशवीत राहिलेली तिची पत्रे, भेटींचा भंडारा उधळणाऱ्या स्पर्शाच्या जेजुरी, माणूसपणाची नवी कोरी नाळ, नव्या कृष्णाची नव्या राधेला हाक, आदिवासी मित्रांच्या कवितेत पुन्हा पुन्हा उगवणाऱ्या निवडुंगाची काळजी, हे सारे व्यासपीठावरून तो मुक्तपणे गात असतो. पण अंतर्मनात या व्यक्तीकरणाबाबत तो अतृप्त असतो. आपल्याला जे भावते ते पुरेसे शब्दमूर्त करता येत नाही याची खंत तो ठायी ठायी व्यक्त करत असतो. नेणिवेतील आपल्या स्वत्वाच्या अनुभवांचे पूर्ण सत्व आपल्याला व्यक्त करता येत नाही अशी अपूर्णत्वाची जाणीव त्याच्या कालच्या आजच्या कवितांच्या कित्येक पानांवरून व्यक्त होत राहते. एकच एक निळी ज्योत काचे आतली संथ, तिला आपण स्पर्श करू शकत नाही. कागदासारखा पडून राहतो मी तुला झेलण्याच्या प्रतीक्षेत, मातीत चुकून तुझा स्पर्श होतोही पण पूर्ण भिडता येत नाही. तुझ्या प्रत्यंगाला कोसो मैल दूर आहे चांदणी,
आणि एकही यान चांगल्या स्थितीत नाही. काळोख सरींसारखा येतो आभाळातले निमंत्रण घेऊन आणि डोळ्यांच्या दिव्यांच्या भीतीने थांबतो झाडावर वटवाघुळासारखा. असे काचे आतले निळे अनुभव, कोसो मैलच दूर राहिलेले चांदण अनुभव, झाडांवर वटवाघुळासारखे थांबलेले आभाळातले निमंत्रण, असे आणखी किती एक त्याच्या स्वत्वाने भारलेले अनुभव मूर्त करता येत नाही, ही त्याची खंत. कवी, चित्रकार आणि तानसेन यांस जी अलौकिक स्वप्ने पडतात, ज्या दिव्याकृती आणि जे गांधर्व आलाप भासमान होतात, आहाहा, त्यापैकी किती थोडे मात्र त्यास आपल्या करामतीत रोखून ठेवतात येतात बरे. अशी केशवसुतांसारख्यांची ही खंत, कविविश्वात सार्वत्रिक दिसणारी ही खंत अरुणच्या कवितेत परत परत व्यक्त होत राहते. आणि म्हणून उत्कट सर्जनासाठीचा ध्यास, त्यासाठी स्त्री तत्वातील सर्जन शक्तीला केलेले आवाहन, हे या कवीचे एक महत्त्वपूर्ण स्वत्व आणि सत्व त्याच्या संबंधित कवितांतून उत्कटतेने व्यक्त होत असते असे जाणवत राहते. स्त्री आणि सर्जनशक्ती या द्वयींतील साम्य त्याच्या कवितांमध्ये एकरूपतेपर्यंत जात असते. स्त्रीत्व म्हणजे विश्वाचे आदितत्व, सर्जन तत्व, आणि कवितेचा जन्म सर्जन शक्तीतूनच होत असतो. हे आवाहन एवढे एकरूपतेच्या पातळीवर जाते की हे आवाहन स्त्रीला उद्देशून आहे की सर्जनशक्तीला उद्देशून आहे याचा संभ्रम पडत असतो. या अशा कवितांतून त्याची स्त्रीविषयक जाणीव आणि सर्जनशक्तीविषयक जाणीव या दोहोंचा एकघन प्रत्यय रसिकाला येत राहतो. तो सत्वभारित स्त्रीतत्वरूप सृजनाचा उत्कट अनुभव मला माझ्या कवितेतून एकदा तरी मिळू दे, नंतर माझं काहीही होऊ दे, असे निर्वाणीचे मागणे मागणारी नि मग खुशाल बुडव ही या संदर्भातली अरुणची एक लक्षणीय कविता. तुझ्यातील आई पण निजव, मा बाई पणोनी भिजव, पण एकदाच उडव उंच आभाळात नि मग खुशाल बुडव. हे वरील आशयाचे उत्कट निर्वाणीचे मागणे कवितेच्या अखेरच्या कळसखंडात येते. हे मागणे आईबाईतील स्त्रीकडे, तिच्यातील सृजनतत्वाकडे केलेले आहे असे प्रथम दर्शनी दिसते. तसे करताना विविधांगी लोलकातून त्याला भावणारी स्त्रीत्वाची रूपे या कवितेतून काहीशा चढत्या आवेगाने आकारत असतात. त्याच आवेगात ते उत्कट निर्वाणीचे मागणे अखेरच्या कळसखंडात येते. पहिल्या 3 मुक्तछंदीय खंडात किंवा विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने तोडलेल्या खंडाच्या 2 भागांमुळे काहीशी विरोधी लय साधत ही स्त्रीरूपे आकारत असतात. पहिले लोलकातून दिसणारे स्त्रीरूप, काळोख्या कोनाड्यात भाजी चिरत अंधारासारखी बसलेली, चुलीशी ओणवी होऊन विस्तवावर फुंकर घालीत बसलेली, घराचे पोषण करीत नसतेपणाने वावरणारी, स्वतःचे अस्तित्व त्यातच विरघळवून टाकणारी आणि सुखाचे निखारे फुलवणारी व दुःखाचे निखारे विझवणारी, असे हे सौम्य सर्जक मातृ स्त्रीरूप. आणि दुसरे, पोरांच्या जन्माच्या पातेल्यावर आधणासारखे थडथडणारे, पोपडे उडालेल्या भिंतींसहित त्यांची घरदारे सजवणारे, संस्कृतीची सरंजाम आयाळ चिवट हातांनी खसाखसा घासणारे हे करारी मातेचे स्त्रीरूप. अपत्यांना यमनियमांनी कठोरपणे घडवणारे, त्यांच्यातील कुरूप अरूप पोपड्यांच्या प्रवृत्तींना शासित करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची घरेदारे सजवण्यासाठी अभिजनांच्या पारंपरिक संस्कृतीतून घासून पुसून पारखून घेतलेले संस्कार त्यांच्यात रुजवण्यासाठी आटापिटा करणारे हे करारी स्त्रीरूप सर्जकच. दुसऱ्या खंडातही अशीच वैधर्म्य आलेखणारी 2 भिन्न वृत्तींची स्त्रीरूपे. पहिले, कधी बाळाच्या पायाशी बसत, डोके चेपत, जावळावरून हळुवार हात फिरवीत, विश्वाची करुणा कालवून गाणे म्हणणारे करुण वत्सल स्त्रीरूप, तर कधी चांद्र आभाळाच्या कल्पक विश्वात शिरत तेथे भटकणाऱ्या मेंढरांच्या कळपांचे गाणे शोधणारे, सौंदर्याचे गाणे शोधणारे सौंदर्य शोधक स्त्रीरूप. आवेगाने व्यक्त होतानाही मर्यादांचे आवरण अंगभर लपेटून घेणारे स्त्रीरूप.
येथील गाणे गाणारे आणि शोभणारे निर्भरशील स्त्रीरूप म्हणजे सरळ सरळ सर्जनशील रूपच. या खंडातील दुसरे भरल्या चिअर्स पार्टीत बिनदिक्कतपणे फिरणारे, झिरझिरीत वस्त्राआडून आसक्तीचे इशारे देणारे, रती अभिलाषी कामांधांना कासावीस करणारे आणि त्यांच्या पौरुषाचा पालापाचोळा करणारे हे स्वैरता आभासाचे चलाक सावध आक्रमक स्त्रीरूप, वेगळ्या पातळीवरचे सर्जक स्त्रीरूप. तिसऱ्या खंडातील पहिले स्त्रीरूप आहे वारांगणेचे. उघड्या खिडकीत बसून खिडकीचे गज धरून भुवयांची महिरप ताणून तासन तास गिऱ्हाईकांची वाट बघणारे, स्वतःच्या कोवळ्या भावभावनांना पराकाष्ठेने आतल्या मनात ढकलून आतच बंदिस्त करून स्वतःचे मन मारून कामांध रानरड्याचा तिच्या देहावर येऊन पडणारा आदिम थैथयाट मुकाट्याने सोसणारे स्त्रीरूप, चिरडल्या जाणाऱ्या सृजनशीलतेचे प्रतीक. या खंडातील दुसरे पुराणातील मिथकथांतून सामर्थ्यशाली आदी स्त्रीचे दिसणारे दुष्ट संहारक दुर्गा चंडिका रूप आणि त्याचबरोबर तिचे मानवजातीला घडवणारे न्यायस्वरूप मूल्यसर्जक आश्वासक वरदायिनी देवता रूप आणि तिच्या विविध रूपाचे बिंब प्रतिबिंब मातृसत्ताक समाजव्यवस्थेतून आणि अधूनमधूनच्या इतिहासाच्या पानांवरही दिसत आलेले स्त्रीरूप. याला जाणवणारे हे असे विविधांगी स्त्रीरूप पुढील 4 ओळींच्या संकलित खंडात तिला संबोधित करीत तिच्या सर्वत्र सर्व रूपात आढळणारे, त्याला भावणारे तिचे आत्मरूप, तिचे सत्व तो स्पष्ट करत आहे. हे कृपामयी, हे आदिमाते, तू काहीही कर. तुझ्या असण्याचे राज्य अबाधितच आहे. हा लवथवणाऱ्या दऱ्या डोंगरावरचे. हे कृपामयी आदिमाते, तू काहीही कर. अंधारात भाजी चिरत राहा, विस्तवार फुंकर घालीत बस, पोरांना घडवण्यासाठी कठोर आटापिटा कर, बाळांसाठी करुण वत्सल गाणे गा, पाठीवर चंद्र सांभाळीत सौंदर्याचे गाणे शोधत राहा, चिअर्स पार्टीत झिरझिरीत वस्त्रांतून मादी रूपातले आव्हानात्मक इशारे दे, रानगव्यांचा देहावर पडणारा आदिम थैथयाट मुकाट्याने सहन कर, मानवजातीच्या मूल्यभ्रष्ट अधःपाताचा समाचार घेत तिला घडवीत राहा. तू काहीही कर, पण तुझ्या अस्तित्वाचे लवथवणाऱ्या दऱ्या डोंगरावरचे त्यांच्यातही असणारे सृष्टी तत्व, सर्जन तत्व, खरे अबाधित राज्य ते सृजनाचेच राज्य आहे. तुझ्या त्या सर्व कर्मयोगाचे सारतत्व सृजन हेच आहे. म्हणूनच तू मला कृपामयी आदिमाता भावतेस, सृजनदेवी भावतेस. म्हणूनच शेवटच्या कळसखंडात तुझ्याकडे माझे निर्वाणीचे मागणे एवढेच. तुझ्यातल्या आईपणाने निजव वा बाईपणाने भिजव, पण एकदाच उडव उंच आभाळात नि मग खुशाल बुडव. तुझ्यातील आई बाईपणातील स्थिर तत्व ते सृजन, त्या सृजनाचा ज्यात माझ्या स्वत्वाचा उत्सव असतो, त्या सृजनाचा मला एकदा तरी उत्कट अनुभव दे, मग माझे काहीही होऊ दे. प्रारंभीच म्हटले आहे की अरुणच्या कवितेत एखादे आवाहन स्त्रीला उद्देशून आहे की सर्जनशक्तीला आहे, याचा संभ्रम निर्माण व्हावा. प्रस्तुत कवितेतील प्रतिमांचा विचार करताना असाच दुहेरी प्रत्यय येऊ लागतो. स्त्रीची वर्णिलेली आणि तत्सम सर्जक रूपे या कवितेत दिसतातच, आणि त्याचबरोबर हे आवाहन कविता निर्माण करणाऱ्या सर्जक शक्तीला, काव्य प्रतिभेला केलेले आहे, असाही प्रत्यय समकालच येत राहतो. पहिल्या खंडाच्या पूर्व भागावर ग्रामजीवनातील अंधाऱ्या स्वयंपाकघरात पहाटेपूर्वीच्या काळोखात चुलीतील विस्तवावर फुंकर घालीत स्वयंपाक पाणी करणाऱ्या मातेची सुखकारक दुःखहारक चित्रदर्शी प्रतिमा दिसतेच. त्याचबरोबर अंधाऱ्या नेणिवेतील त्याच्या सत्वभारित अनुभवांना प्रसवाचा दुःखानंद भोगत त्यांना फुंकर घालीत प्रकाशात आणण्यासाठी धडपडणारी काव्य प्रतिभा नामक अत्यद्भुत गूढ शक्ती, वेदिकेजवळील ज्वालेने दिलेली अंधार विध्वंसक ठिणगी, तिला हे आवाहन आहे असाही प्रत्यय ती प्रतिमा देत असते. खंडाच्या उत्तर भागात कढत आधणावरील झाकणासारखी जळत पोळत थडथडत आपल्या पोरांबाळांसाठी राबत कष्ट आचार विचारांचे धडे देणाऱ्या
अपत्यांचे भविष्य घडवण्याची ईर्ष्या असणाऱ्या ग्रामीण झोपडपट्टी निवासी जागरूक स्त्री मातेचे तिच्या देहरूपा पलीकडील ताठ करारी मानसरूप दिसते. त्याचबरोबर दुसऱ्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, हिरव्या टेकडीवरून उतरत आहेत घोडे, आयाळ उडवीत वाऱ्याच्या मस्तीत, चैतन्य पेरीत जन्माला येणाऱ्या कवितांमध्ये भावनिक स्पंदने फुलवीत, जीर्ण विरूप रचना आकारांना दृढनिश्चयी करारी प्रज्ञेने बाजूला करीत, सांस्कृतिक परंपरा नवतेला तावून सुलाखून पारखून घेत त्यांच्या अभिजात चिरसौंदर्य निर्माण करणाऱ्या दिव्य सृजनशील अशा कविप्रतिभेच्या हातांना हे आवाहन आहे असाही प्रत्यय येत असतो. दुसऱ्या खंडात जावळावरून हात फिरवीत विश्वाची करुणा कालवून अंगाई गाणाऱ्या, पाठीवर चंद्र सांभाळत भटकणाऱ्या शुभ्र मेंढरांच्या कळपांचे गाणे शोधणाऱ्या, हाकारणारे आवेगी बाहू अंगभर पदरात लपेटणाऱ्या स्त्रीच्या रोमॅन्टिक काव्यात्म प्रतिमेत वात्सल्य सिंधू प्रेम स्वरूप आईशी नाते सांगणाऱ्या, धरणीवर पंढरी माया पसरवणाऱ्या चांदरातीची ओढ लावणाऱ्या, वासनांवर आवर घालत चांदण्यांच्या हातांना सावरणाऱ्या अशा किती एक कवितांतील निर्भरशीलतेला जन्म देणाऱ्या सर्जक शक्तीची प्रतिमाही समकालच भावते. या खंडातील दुसऱ्या भागातील झिरझिरीत वस्त्रा आडून बिनदिक्कत इशारे करणारी स्त्री प्रतिमा कात सोडील्या नागिणीचे ते नवयौवन होते. विडख्या विडख्यातुनी आलापित ज्वालांची गीते अशी बोरकर अशासारख्या कवितांच्या जन्मदात्रीलाही हे आवाहन आहे असा प्रत्यय ती समकालच देते. आणि पुरुषांचे सत्व शोषून त्यांना निपुरुष करणाऱ्या स्त्री प्रतिमेबरोबरच हाव भाव तुझमध्ये बहुत भरल्या इश्की दर्दा विषयी पुरुषांचा तिथेच मुर्दा अशांसारख्या वेगवेगळ्या लावण्यवती कवितांच्या प्रसविनीली आहे हे आवाहन भिडत असते. तिसऱ्या खंडातील पहिल्या भागात कोवळ्या स्वप्नील इच्छा आकांक्षांना आत आत ढकलीत तथाकथित सांस्कृतिक नव्या शतकापर्यंतही टिकून राहिलेला देहावरचा रानरेड्यांचा बलात्कारिक थैथयाट मुकाट्याने पेलणाऱ्या त्या उद्ध्वस्त स्त्री सृजनाच्या वारांगना रूपात बैलांची शिंगे घुसडत आहेत काबुली दाढीत, थानांतून मांड्यांतून प्राणांतून ठिकठिकाणी चाळण फाळण झालेली छत नखक्षत अशा गोलपीठा प्रसवणाऱ्या कवित्व शक्तीचेही समर्थ रूप दिसत असते. याच खंडातील दुसऱ्या भागात मान खाली घातलेल्या मानवजातीचा रातांधळ्या पठारावर शब्दांचे छर्रे उडवणाऱ्या, रक्तपिपासूंच्या हिंसक केसाळ छात्या आवळणाऱ्या, त्यांच्या मुरदाड पाठी फोडून काढणाऱ्या, त्यांना स्वतःच्या स्वतंत्र स्वायत्त न्यायालयात जेरबंद करणाऱ्या, राक्षसी सैतानांचे निर्दालन करणाऱ्या रणरागिणी दुर्गेची स्त्री प्रतिमा जाणवतेच. आणि त्याचबरोबर कठीण शब्दांच्या धोंड्यांनी हाण करीत अधमरक्त रंजिते सृजनपूजिते असे स्तोत्र गात डमडमत डमरू ये खणखणत शूर ये हे आवाहन करीत क्रांतीचा जय जयकार करीत येणाऱ्या त्या क्रांती कवितांना जन्म देणाऱ्या रौद्र सर्जक कविप्रतिभेला हे आवाहन आहे हेही आपल्याला तत्क्षणी जाणवल्याशिवाय राहत नाही. संकलित खंडातही सृष्टीच्या अस्तित्वाचे सृष्टतत्व सर्जकतत्व जे लवथवणाऱ्या डोंगरदऱ्यावर पालवत असते तेच जिच्या सर्वस्वाचे सारतत्व आहे अशा आदी स्त्रीची आदी मातेची प्रतिमा भावतेच. आणि त्याचबरोबर लवथवत्या दऱ्या डोंगरावरचे डोंगर झाडीत झुकणारे अंबर, दऱ्या डोंगरांनी धोक्यात बांधलेले स्वप्न, शिखरांच्या भव्यतेची रुचा या आणि अशा चैतन्याच्या कोवळ्या उन्हातील अनेक निसर्गरम्य सौंदर्यबंधांना जन्म देणाऱ्या वाघविलासिनीची प्रतिमा भावतेच. शेवटच्या कळसखंडात देह जाओ अथवा राहो या स्वरूपाचे जे निर्वाणीचे मागणे आहे ते स्त्रीच्या विविध रूपांतून दिसणाऱ्या सर्जनशीलतेकडे आहे. तसेच ते कवितांच्या विविध आविष्कारातून दिसणाऱ्या सर्जनशीलतेकडेही आहे हे समकालच जाणवते. आईच्या वत्सलतेचे
भावनिर्भर संवेदन असू दे, नाहीतर बाईच्या शृंगाराचा शरीर उत्सव असू दे, त्याचे उत्कट स्वत्वभारित सर्जन माझ्या कवितेतून होऊ दे. अशा उत्कट सर्जनाचा आनंद कल्लोळात मला निजू दे, भिजू दे, मग माझे काहीही होऊ दे, खुशाल बुडव, असे हे उत्कट सृजनासाठीचे मागणे आहे. या कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्याबद्दल लिहावयास हवेच. पहिले वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व स्त्री प्रतिमांचे सृजन या केंद्राभोवती होत असलेले संघटन, विविध स्त्री रूपातील सृजन या सत्वाचा एकघन प्रत्यय देणे हे काहीशा चढत्या भाजणीने रचित केलेल्या या संघटनांचे काव्यात्मक कार्य असते. त्याचबरोबर सर्जनलक्षी विविध स्त्री रूपांचा प्रत्यय देणे हेही या संघटनांतील प्रतिमांचे काव्यात्मक कार्य असते. शिवाय कविमीच्या स्त्रीविषयक जाणीवाही या प्रतिमा संघटनेतून व्यक्त होत असतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व स्त्री प्रतिमा विविध भावाविष्कार करणाऱ्या कवितांना जन्म देणाऱ्या नवोन्मेषशालिनी प्रतिभेलाही समकालच ध्वनित करीत असतात, ज्यांचे सविस्तर विवेचन वर आले आहेच. आणखी एक विशेषतः म्हणजे अर्थपूर्ण ठरणारी या कवितेतील अपेक्षार्थी लयसाधक चलत प्रतिमांकित क्रियापदे हे निर्मिती शक्तीला आवाहन आहे. निर्मितीमध्ये घडणे घडवणे ही क्रिया अभिप्रेत असते. ही क्रिया बहुतांशी चलत स्वरूपाची असते. पृथ्वीच्या जन्मापासूनच्या नैसर्गिक निर्मितीत तर एक प्रकारची लय आंदोलत असते. अशा या निर्मिती प्रक्रियेत अनुस्यूत असलेल्या घडणे घडवणे, चलत प्रत्यय आणि लय या तीनही गोष्टी येथे निर्मिती शक्तीला केलेल्या आवाहक क्रियापदांतून व्यक्त होत असतात. त्यातील ठसकेबाज आग्रह लक्षणीय आहे. म्हणून ही क्रियापदे विशेषच अर्थपूर्ण वाटतात. चीर भाजी, बस कोनाड्यात, फुंकर घाल, थडथडत राहा, सजव झोपड्या, घास खसाखसा, म्हण गाणे, शोध गाणे, हात फिरव, डोके छेड, पदर लपेट, बस पायाशी, लपव बाहू, फिर बिनदिक्कत, घुमत रहा, बेदम घुसव, हाण लात, वाट बघ, थांब आता, लाव कडी कोयंडे, कर बंदिस्त, मुकाट पाहत राहा, उडव शब्दांचे छर्रे, फोडून काढ, कर्कचून आवळ, उभे कर, जाम कर, अशी बरीचशी संवादी लयभारित चलत प्रतिमांकित अपेक्षार्थी आज्ञातक क्रियापदे निर्मिती शक्तीतील घडणे घडवणे या क्रियेला आवर्तित करीत परिणामकारकता वाढवीत नेत असतात आणि शेवटी उडव बुडव या विरोधी लयाच्या उंचीवर जात देह जावोच्या धर्तीवर अगदी निकराच्या बोलीवर येत उत्कट सर्जनाच्या मागणीची उत्कटता कळसाला पोचवीत असतात. अन्वर्थक प्रतिमांतून आणि संवादी नाद संवेदन सहितच्या लयसाधक शब्दरचनेतून सृजन शक्तीला केलेले आवाहन हे काव्यात्मकतेचा निर्भर प्रत्यय देणारे असे या बंधाचे आणखी एक वैशिष्ट्य. म्हण गाणे विश्वाची करुणा कालवून, शोध गाणे पाठीवर चंद्र सांभाळत, भटकणाऱ्या मेंढरांच्या शुभ्र कळपांचे, मुकाट पाहत राहा तुझ्या झिंगत येऊन पडणारा रानगव्यांचा आदिम थैथयाट, तुझ्या असण्याचे राज्य अबाधितच आहे ह्या लवथवणाऱ्या दऱ्या डोंगरावरचे. अशा काव्यपंक्ती काव्यात्मकतेचा निर्भर प्रत्यय देत असतात आणि संस्कृतीची सरंजामी आयाळ, आसक्तीचे आकाश, मान खाली घातल्या मानवजातीचे रातांधळे पठार, रक्तपिपासू केसाळ छात्या अशी प्रतिमांकित आणि अन्वर्थक शब्दकळा सर्जक काव्यात्मकतेची प्रतीती निश्चितच देत असते. असे हे अरुणच्या कवितेचे सृजनशील सौंदर्यरूप स्त्रीतत्वातील आणि सृजनशक्तीतील सर्जक आशयाशी एकरूप होणारे. धन्यवाद.